महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। खूप महत्त्वाची दमदार अशी अपडेट आहे लाडक्या बहिणी, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडकी बहीण योजना 10 जुलैची अपडेट आहे। थेट 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत आणि 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे आणि त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना राहिला प्रश्न 12व्या हप्त्याचा। 12वा हप्ता कधी येणार याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तारीख देखील सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे। 10 जुलैची अपडेट थेट 3000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे। एकूण पाठीमागचा जर डेटा बघितला तर सरकार 2 हप्ते तुमच्या अकाउंटवरती एकत्रित त्या टाकत असतं। मग यावेळी देखील 2 हप्ते तुमच्या खात्यावरती यायला काही उशीर नाही। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी तारीख देखील सांगणार आहे। त्या तारखेला हमखास पैसे लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत, यात काही शंका नाही। खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असतात, फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर दिली जाते, किंवा इतर कोणत्याही योजनेविषयी अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती भेटत असते। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी अपेक्षा करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। तुम्ही पाहू शकता की खूप दमदार अशी अपडेट आहे। 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज भेटणार आहे आणि मुंबईतील महिलांनंतर 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज भेटणार आहे। तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघता त्या कमेंट करा, कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहेत तर। खूप महत्त्वाची अपडेट आहे। चला जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे। महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे। या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये दिले जातात। दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये दिले जातात, यात काही शंका नाही। परंतु आता काही पाठीमागचा जर डेटा बघितला तर हे पैसे पडायला तुम्हाला उशीर होत आहे। तर उशीर का होत आहे? कारण सरकारने मे महिन्याच्या पैशाला होल्ड केला होता, पैसे टाकलेच नव्हते। बराच 1 महिना तर पैसे लाडक्या बहिणींच्या मे महिना उलटून गेला तरी त्यांच्या खात्यावरती आलेले नव्हते। का आलेले नव्हते? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती। तर छाननी प्रक्रिया का सुरू होती? तर त्या छाननी प्रक्रियेमध्ये ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज नाही, ज्या लाडक्या बहिणींना खरंच त्या आर्थिकदृष्ट्या चांगल्या सक्षम आहेत, त्यांना गरज नाही, अशा महिला देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींचे पैसे उचलत होत्या। मग त्या महिलांना अपात्र ठरवायचं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी योजनेसाठी सरकारनं छाननी प्रक्रिया राबवली। त्या छाननी प्रक्रियेमध्ये कोणत्या महिला अपात्र झाल्या ते सांगतो मी तुम्हाला। त्या छाननी प्रक्रियेमध्ये अशा महिला अपात्र झाल्या ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक आहे, अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र झाल्या। ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, अशा देखील महिला अपात्र झाल्या। ज्या महिला या सरकारी कर्मचारी आहेत, अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र झाल्या। त्यामुळे तुम्हाला मे महिन्याच्या प्रक्रियेला मे महिन्याचा हप्ता टाकण्यास उशीर झाला। मग एक लक्षात घ्या, तुम्हाला लाडक्या बहिणींनी तुम्हाला चांगल्या रीतीने मी समजून सांगत आहे। कितीपत समजतं हे मला तुम्हाला सांगायचं कळत नाही, परंतु तुम्हाला चांगल्या रीतीने मी समजून सांगत आहे। आता बघू शकता मे महिन्याच्या हप्त्याला का उशीर झाला? कारण सरकारची छाननी प्रक्रिया पार पडली त्या महिन्यामध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरल्या। मग त्या अपात्र महिलांना मे महिन्याचा जो 11वा हप्ता होता तो 11वा हप्ता देखील पडलेला नाही। अशा महिलांना, ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी 11 हप्ते 16,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले। मग बाकी महिलांना पैसे तर पडलेले नाहीत। मग लाडक्या बहिणींनी तुम्हाला एक काम करायचं आहे, जर पैसे तुम्हाला 11व्या हप्त्याचे आले असतील तर तुम्ही होय कमेंट करा, या ठिकाणी पैसे आलेले आहेत। मग 11व्या हप्त्याचे जर पैसे आलेले असतील, 11वा हप्ता जर तुमच्या अकाउंटवरती 1500 रुपये पडलेला असेल, मग इथून पुढे देखील तुम्हाला 12वा आणि 13वा हप्ता एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे। ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मध्येच मी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे। खूप दमदार अशी अपडेट आहे। तुम्हाला एक काम करायचं, आपल्या चॅनलवरती नवीन असलं तर फटाफट लाईक करून घ्यायचंय, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती भेटत असते। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 12व्या महिन्याचा हप्ता, 12वा हप्ता तुम्हाला कधी पडणार आहे? 12वा हप्ता पडला की लाडक्या बहिणीला 1 वर्ष पूर्ण होतं, परंतु 12वा हप्ताच लवकर पडत नाही। का पडत नाही? मे महिन्याच्या हप्त्याला उशीर झाला, त्यामुळे 12वा हप्त्याचा देखील 12व्या महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता देखील उशीर होत आहे। ते देखील तुम्हाला लवकरात लवकर पडणार आहे। तारीख देखील सांगणार आहे, दम धरा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पुढील अपडेट बघा, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला 18,000 रुपयांची लाभ 15,000 रुपयांचा, सॉरी तर मिस्टेक आहे, 15,000 रुपयाचा लाभ मिळतो। खरं तर या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली आहे। याच लाभ जुलै 2024 पासून मिळतोय।
या अंतर्गत आतापर्यंत एकूण 12 हप्ते देण्यात आलेले आहेत. 12 हप्ते नंदुरबार जिल्ह्यापासून पहिल्या सुरूला सुरुवात करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नंदुरबार या भागामध्ये पैसे महिलांना पडलेले आहेत. आता 12वा हप्ता कोणत्या महिलांना लवकर पडलेला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 12वा हप्ता असा स्वतः सरकारचा आदित्य तटकरे मॅडम यांचा निर्णय आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड असा निर्णय आहे. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे. लिंक असेल तरच तुम्हाला 12वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती टाकला जाईल, अन्यथा तुम्हाला टाकला जाणार नाही असा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करा लवकरात लवकर जाऊन. आता पुढील अपडेट बघा. जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. यातील 12वा हप्ता नुकताच काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आला आहे. 12 हप्त्यासाठी जून 2025 रोजी 3600 कोटीहून अधिक रुपयांचा निधी वितरणास सरकारकडून मान्यता मिळाली आणि त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात 12 हप्त्याचे पैसे या ठिकाणी टाकण्यात आलेले. तुम्हाला जर आले असतील तर तुम्ही कमेंट करा, होय या ठिकाणी पैसे आलेले. जर नसतील आले तर लवकरात लवकर येतील. आता लाडक्या बहिणींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. नंदुरबार या भागांमध्ये पैसे आले. नंदुरबार, धुळे, नाशिक, अमरावती या भागांमध्ये पैसे आले. तुम्ही कोणत्या भागांमध्ये हा व्हिडिओ बघता हे कमेंट करा. आता हे कसं कळालं त्या भागांमध्ये पैसे पडलेले आहेत? त्या भागांमध्ये बँकांमध्ये गर्दी जास्त प्रमाणात या ठिकाणी आढळून आलेली. का आलेली? कारण त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक असल्याशिवाय हे पैसे तुम्हाला काढता येत नाहीत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे फटाफट तुम्ही जाऊन तुमच्या बँकला लिंक करा. जर तुम्ही लिंक केला असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नसेल केलं तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. नाहीतर मग तुमच्याही भागांमध्ये बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळू शकते आणि सरकारचा आणखी ताणतणाव वाढण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकला फटाफट जाऊन लिंक करा. आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक. या पोस्टच्या बँकमध्ये सर्वात अगोदर लाडक्या बहिणींचे पैसे हे टाकले जात आहेत. तुम्ही कमेंट करा तुमची कोणती बँक आहे, तुम्ही कोणत्या भागांमधून हा व्हिडिओ बघत आहेत आणि तुमचे कोणत्या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावरती टाकले आहेत. आता हे तुम्ही लवकरात लवकर कमेंट करायचं आहे तुम्हाला. आणि या व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचे असे अपडेट आपण लाडक्या बहिणीविषयी देत असतो. त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, फटाफट लाईक करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही. आता पुढील अपडेट बघूया. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आला आहे, मात्र जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली नाही असतानाही काही महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशी तक्रार आता समोर आलेली आहे. आणि ही तक्रार खरं आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, परभणी, नांदेड या भागांमध्ये देखील आणखी 12व्या महिन्याच्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी पोहोचलेले नाहीत, परंतु बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत. आता पोस्ट बँक असेल आणि त्या पोस्ट बँकला जर तुमचं मोबाईल नंबर जर लिंक नसेल, तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल तर हे पैसे तुम्हाला लवकर भेटत नाहीत. त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, सगळे कामं सोडून तुम्हाला एक तुमचं आधार कार्ड आणि तुमचा नंबर तुमच्या बँकला लिंक करायचा आहे. तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर देखील लिंक करायचा आहे. आता पुढील अपडेट बघा. जसे की आपणास ठाऊकच आहे की सरकारकडून सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सुरू झाली आणि यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना लाभ मिळाला. काही अपात्र महिलांनी चुकीचे कागदपत्र सादर करून या योजनेचा अचूक वापर केला. दरम्यान आता सरकारकडून अशा अपात्र महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचारी असताना या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर जून महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम आपले नाव योजनेत आहे का हे ठरवणे, हे बघणे गरजेचं आहे. आता लाडक्या बहिणींना तुम्ही अपात्र आहात का नाही हे तुम्हाला बघणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 11 हप्ते आले असतील, 16,500 जर रुपये तुमच्या अकाउंटवरती आले असतील तर काही शंका नाही, हे पैसे तुम्हाला भेटलेले आहेत. मग तुम्हाला 13वा हप्ता, 12वा हप्ता देखील तुम्हाला पडणार आहे. पण तुम्ही अपात्रच आहात, तुम्हाला 11वाच हप्ता भेटलेला आहे, मग तुम्ही या योजनेच्या पैशांची अपेक्षा ठेवू नका, ते तुम्हाला पैसे भेटणारे नाहीत. याची खात्री करताच हवी. दरम्यान आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे महिलांना कसं चेक करायचं हे देखील आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचं मनापूर्वक धन्यवाद मानतो. आणि तुम्हाला 12व्या महिन्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कधी पडणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही ही अपडेट बघा.
योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं. आता तुम्ही पाहू शकता की तुमचं नाव तुमच्या यादीतच आहे का नाही, का तुम्ही अपात्र ठरलात का पात्र आहात हे बघायचं असेल तर तुम्हाला असं चेक करायचं आहे. ते आपण पुढील बघत आहोत. लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला यादीत अंतिम यादी विभाग जाऊन आपलं नोंदणी क्रम, मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी दिलेल्या कोड टाकून मग तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेल्या OTPच्या माध्यमातून लॉग इन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अधिकृत वेबसाईटवर OTP टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का नाही हे तपासा येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्ही पात्र आहात, जर यादीत नाव नसेल तर तुम्ही या योजनेपासून अपात्र आहात असं त्यांनी साफ सांगितलेलं आहे. आता पुढील अपडेट बघा. जुलैचा हप्ता कधी मिळणार. आता जूनचाच हप्ता महिलांना पडलेला नाही. बऱ्याच महिलांना जूनचाच हप्ता पडलेला नाही. का पडले नाही? कारण त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नाही, त्यामुळे हे पैसे तुम्हाला भेटलेले नाहीत. परंतु आता असा देखील प्रश्न आहे की त्यांना 11वा हप्ता भेटलेला आहे, 12वा हप्ता भेटलेला आहे, जुलै महिना चालू आहे, मग जुलै महिन्याचे पैसे कधी येणार असा महिलांचा प्रश्न आहे. त्या महिलांसाठी बघा, आता जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे. आता यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा प्रश्न उपस्थित होते. दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यातच जमा होईल असं म्हटलं जात आहे. या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळू शकतो. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जुलै महिन्याचा 13वा हप्ता 3ऱ्या-4थ्या आठवड्यात मिळणार की पुढच्या महिन्यात मिळणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. आता लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 12वा हप्ता. 12वा हप्ता तुम्हाला पडला का नाही तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा. जर पडला असेल तर होय करा, जर नसेल पडला तर नाही कमेंट करा. आणि 12वा हप्ता येत्या 15 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. नंदुरबार, धुळे, रत्नागिरी या भागांमध्ये हे पैसे टाकण्यात आलेले आहेत. फक्त परभणी, नांदेड, पुणे या विभागांमध्ये पैसे आणखी देखील आलेले नाहीत. हे पैसे लवकरात लवकर या विभागांमध्ये सरकारने टाकावे अशी विनंती करतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल लाडक्या बहिणींनो अशी अपेक्षा करतो. खूप महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींना 12 हप्त्याबद्दल. सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर केल्या आहेत. 10 जुलैची अपडेट होती. 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती पडणार आहे. आता राहिला प्रश्न 50,000 रुपयांचा. 50,000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे? अशा महिलांना भेटणार आहे ज्या महिला लाडक्या बहिणींचे पैसे उचलत आहेत, त्या या योजनेसाठी पात्र आहेत. अशा महिलांनाच 50,000 रुपये भेटणार आहेत. या 50,000 रुपये कोणी जाहीर केलेले? आपले सर्व मंत्री. मुंबईमध्ये एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सर्व आपले उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री उपस्थित होते. स्वतः आदिती तटकरे मॅडम सुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे या पैशांचा हेतू एवढाच आहे की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी या स्वतःच्या पायावरती उभं टाकल्या पाहिजे. स्वतःचा त्यांनी लघु उद्योग किंवा छोटा मोठा उद्योग त्यांनी केला पाहिजे आणि त्या स्वतःच्या पायावरती सक्षम झाल्या पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्हाला 50,000 ते 40,000 रुपये बिनव्याजी कर्ज देखील भेटणार आहे. ते कर्ज कशाच्या बेसिसवरती भेटणार आहे? 40,000 भेटणार, 30,000 भेटणार का 50,000 भेटणार? कशाच्या बेसिसवरती? तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे, वार्षिक उत्पन्न काढायचं आहे. त्या वार्षिक उत्पन्नाच्या बेसिसवरती हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटणार आहेत. आणि हे बिनव्याजी कर्ज आहे. हे तुम्हाला 4 ते 5 वर्षांमध्ये फेडायचं आहे. आणि मुंबईतील महिलांना तर 1 लाखाहून अधिक देखील भेटणार आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये रहिवासी असाल तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत देखील तुम्हाला भेटणार आहे. ते देखील बिनव्याजी राहणार आहे. ज्या महिला मुंबईमध्ये आहेत त्याच महिलांना 1 लाखाहून अधिक भेटणार आहे. ज्या महिला महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महिलांना या ठिकाणी 50,000 ते 40,000 रुपये भेटणार आहे. खूप महत्त्वाची अपडेट आहे. 12 हप्त्याची देखील मी तुम्हाला तारीख सांगणार आहे. 15 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. 2 हप्ते एकत्ररित्या येणार आहेत. मेचा हप्ता पडला नसेल, मेचा हप्त्याचा पडला नसेल तर मे आणि जून महिन्याचे एकत्र येणार आहेत. जर मे पडला असेल, जून आणि जुलै महिन्याचे एकत्ररित्या 2 हप्ते तुम्हाला भेटणार आहेत. असं एकत्ररित्या 2 हप्ते का म्हणत आहे? कारण पाठीमागचा जर डेटा बघितला सरकारचा तर 2 हप्ते सरकार एकाच वेळी टाकत असतं. त्यामुळे यावेळेसही तुम्हाला काही सरकार सोडणार नाही. हे पैसे तुम्हाला टाकणार आहे. फक्त उशीर होत आहे. उशीर का होत आहे? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती. त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरवायच्या होत्या सरकारला आणि त्या महिला या नियमाने अपात्र ठरलेल्या आहेत. मग त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. फक्त ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना या ठिकाणी इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. फक्त लाडक्या बहिणी तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो. आणि लाडक्या बहिणीविषयी कोणतीही शंका राहू द्या, आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
मी त्यावरती व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.